यस्य स्मरणमात्रेण जन्म संसार बंधनात् विमुच्यते नमस्तस्ये विष्णवे प्रभ विष्णवे। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुवे दत्त। नमस्कार। या अधिक महिन्याच्या निमित्तानं श्री दत्त भक्ती या यूट्यूब चॅनेलवर आपण श्रीमद भागवतातील अवधूत गीतेचा विचार करतो आहोत। भगवान श्री गोपाळ कृष्णाने उद्धवांना ही अवधूत गीता सांगितली। अवधूत म्हणजे भगवान दत्तात्रय यदू राजांना उपदेश करतायत। दत्तात्रय सांगतात की माझ्या जीवनामध्ये मी 24 गुरु केले, त्या 24 गुरूंच्याकडून मी ज्ञान प्राप्त करून घेतलं। तसं आपल्या जीवनामध्ये या गुरूंच्याकडून खूप काही ज्ञान घेण्यासारखं आहे। तर 8वा गुरु जो आहे दत्तात्रयांचा तो कपोत गुरु आहे, म्हणजे कबूतर हा दत्तात्रयांचा गुरु आहे। आपण मागच्या भागापासून त्याचा विचार करतो आहोत की हा कपोत आहे, या कपोताचं आपल्या पत्नीवर आपल्या मुलांच्यावर अत्यंत प्रेम आहे, अत्यंत ममत्व आहे, अत्यंत स्नेह आहे। आणि त्या जाळ्यात आपली मुलं पडलेली आहेत, आपली पत्नी पडलेली आहे हे त्यानं बघितलं आणि तो स्वतःहून त्या जाळ्यामध्ये जाऊन अडकला। आणि या अडकलेल्या कपोताला भगवान दत्तात्रयांनी गुरु करून घेऊन सांगितलं की स्त्री पुत्रांच्यावर अति ममत्व अति स्नेह हा आपल्या बंधनाला, आपल्या मृत्यूला, आपल्या अधःपतनाला कारण आहे। याच्यावर आपण थोडा विचार करतो। काय आहे, आपण काशीला निघालोय, रेल्वेत बसलेलो आहोत आपण डब्यामध्ये, आणि त्या रेल्वेच्या डब्यामध्ये कित्येक प्रवासी चढत असतात, कित्येक प्रवासी उतरत असतात, कित्येक प्रवासी अतिशय चांगले असतात की असं वाटतं की प्रवास कधी संपू नये, कधी वेळ जातो आपल्याला कळत नाही। असं वाटतं की त्यांचाही स्टॉप येऊ नये, आपलाही स्टॉप येऊ नये, आपलंही स्टेशन येऊ नये, त्यांचंही स्टेशन येऊ नये, हा प्रवास असाच चालू राहावा। परंतु केव्हा तरी त्यांचं स्टेशन येतं, त्या स्टेशनवर ते उतरून जातात, आपल्याला थोडं दुःख होतं। परंतु जरी ते उतरून गेले तरी आपल्याला उतरता येत नाही, आपल्याला उतरता येत नाही, कारण आपलं स्टेशन आहे, आपल्याला काशीला जायचं आहे, आपल्याला उतरता येत नाही। असे कित्येक प्रवासी असतात, अत्यंत वाईट असतात, दुष्ट असतात। आपल्याला असं वाटतं की प्रवास कधी एकदा संपतो, एकतर त्यांचं तरी स्टेशन येऊन त्यांनी उतरावं किंवा आपलं तरी स्टेशन येऊन आपण उतरावं, असे वाईट प्रवासी भेटतात। परंतु वाईट प्रवासी जरी भेटले, चांगले प्रवासी जरी भेटले तरी त्यांची स्टेशन आल्यानंतर आपल्याला उतरता येत नाही। तसं हा जीवनाचा प्रवास आहे। या प्रवासामध्ये आपली पत्नी असेल, आपली मुलं असतील, आपले आई वडील असतील, आपले नातेवाईक असतील, आपले मित्रमंडळी असतील, हे आपले सहप्रवासी आहेत। प्रत्येक जण आपलं आपलं प्रारब्ध भोगण्याकरता म्हणून जन्माला आलेला आहे। आपापल्या प्रारब्धाप्रमाणे त्यांनी जन्म घेतलेला आहे। प्रत्येकाचं आपलं आपलं स्वतःचं प्रारब्ध आहे, आपली स्वतःची कर्मफळं घेऊन ते जन्माला आलेले आहेत। ज्याप्रमाणे गंगेच्या प्रवाहामध्ये 2 लाकडं एकत्र येतात, थोडं एकत्र प्रवास करतात त्या पाण्यामधून, पुन्हा एखादी लाट येते आणि ती 2 लाकडं बाजूला जातात, ती पुन्हा कधीही एकत्र येत नाही। प्रत्येक जण आपापलं प्रारब्ध भोगतोय। त्यांचं जेवढं आयुष्य असेल तेवढं आयुष्य त्यांना मिळतं, 1 सेकंद सुद्धा आयुष्य कुणालाही जास्त मिळणार नाही। कुणाचं आयुष्य कमी असेल, कुणी लहान वयात मृत्यू पावतात, कुणी अतिशय वृद्ध होऊन मृत्यू पावतात। प्रत्येक जण आपापल्या प्रारब्धानुसार इथं भोगत असतो। म्हणून कुणाचा तरी प्रवास संपला, कोणीतरी मृत्यू पावला म्हणून आपण मृत्यूला सामोरं जायचं नसतं, कारण अजून आपलं आयुष्य शिल्लक असतं। म्हणून दुःखाला कारण काय आहे? आता कित्येक लोक मरतात की नाही, आपण त्यांना स्मशानात घेऊन जातो, त्यांना आपण स्मशानात दहन देतो, परंतु प्रत्येकाच्या मृत्यूला आपल्याला दुःख होत नाही। दुःख केव्हा होतं तर माझे वडील गेले, माझी आई गेली, माझी पत्नी वारली, माझी मुलं गेली, ह्याचं दुःख आपल्याला जास्त होतं। दुःखाला कारण काय आहे तर माझं
हे जे ममत्व आहे, हे ममत्व दुःखाला कारण आहे. अध्यात्म रामायणामध्ये एक प्रसंग आहे. काय प्रसंग आहे तर रामचंद्र प्रभूंनी वालीला बाण मारला आणि वाली त्या ठिकाणी गतप्राण झाला. वाली गतप्राण झालेलं कळल्याबरोबर त्याची पत्नी जी तारा आहे, ती तारा त्या ठिकाणी आली. तारा त्या ठिकाणी आली, खूप आक्रोश करायला लागली, रडायला लागली. आणि तिनं त्या दुःखाच्या प्रसंगामध्ये रामचंद्र प्रभूंना प्रश्न विचारला. रामचंद्र प्रभूंना ती तारा विचारते की तुम्ही वालीला का मारलं, माझ्या पतीला तुम्ही का मारलं. तेव्हा रामचंद्र प्रभूंनी सांगितलं की माझा मित्र आहे सुग्रीव, आणि त्या सुग्रीवाचा जो शत्रू तो माझा शत्रू, म्हणून मला वालीला मारावं लागलं. ती तारा विचारते, तुमची पत्नीला पळवणारा वाली आहे का, तुम्हाला दुःख देणारा वाली आहे का. तुमची पत्नी वालीने पळवलेली नाही, तुम्हाला कुठल्याही प्रकारचं दुःख या वालीने दिलेलं नाही, तरी पण तुम्ही त्याला का मारलं. तेव्हा त्यांनी सांगितलं की सुग्रीव माझा मित्र आहे, मित्राचा शत्रू तो माझा शत्रू, म्हणून मी वालीला मारलं. ती म्हणाली ते पण ठीक आहे म्हणजे. तारा म्हणते की तेही ठीक आहे, मला मान्य आहे, परंतु मी तुमचं काय केलं होतं, मला हे दुःख का. हे दुःख पतिवियोगाचं, हे वैधव्य जे तुम्ही मला दिले ते तुम्ही मला का दिलं. मी तुमची कोण आहे, मी का तुमच्या पत्नीला पळवलेलं आहे, की मी तुम्हाला दुःख दिलेलं आहे, का तुमच्या मित्राचं मी काय शत्रू आहे. मला हे दुःख का वैधव्याचं, ते तुम्ही मला का दिलं. तुम्ही वालीला मारा तो विषय वेगळा आहे, परंतु मला दुःख देण्याचं का कारण आहे. तेव्हा रामचंद्र प्रभूंनी सांगायला सुरुवात केली. त्यांनी खूप ज्ञान या तारेला दिले. तारेला त्यांनी विचारलं की तू ज्याला पती म्हणतेस तो पती म्हणजे कोण. या देहाला जर तू पती मानत असशील तर देह इथं पडलाय म्हटले, हिला देहाला घेऊन जा. आणि आत्मा जर पती म्हणत असशील तर आत्मा कधी मरतच नाही. आत्मा कधी मरतच नाही, तो अजय आहे, निर्गुण निराकार परब्रह्म परमात्मा आहे आत्मा म्हणजे. त्यामुळं पती मेला माझा असं तू म्हणतेस, तर पती म्हणजे नक्की कोण ते मला सांग. हा देह जर पती असेल तर इथं पडलाय, घेऊन जा. आणि आत्मा जर तुझा पती असेल तर तो कधी मरत नाही. ती म्हणाली ते पण बरोबर आहे, मग मला दुःख कशाचं आहे. तेव्हा रामचंद्र प्रभूंनी सांगितलं की तू माझा म्हणतेस, हे जे ममत्व आहे, हा जो स्नेह आहे, हा तुझ्या दुःखाला कारण आहे. मी जेव्हा माझा मुलगा गेला असं म्हणतो किंवा माझी पत्नी गेली असं म्हणतो, त्याचं आपल्याला दुःख होतं. कित्येक स्त्रिया नदीवर कपडे धुवत असतात, त्यांची मुलं पाण्यामध्ये खेळत असतात, पाण्यामध्ये पोहत असतात, उड्या मारत असतात. तेव्हा कोणतरी जोरात ओरडतं, अरे कोणाचा मुलगा बुडा लागलाय बघा. सगळ्या बायका तिथं जातात. प्रत्येक जण काय बघते, माझा मुलगा कुठं आहे, माझा मुलगा कुठं आहे. प्रत्येकीला आपला आपला मुलगा दिसतो. जिचा मुलगा बुडला आहे ती रडायला चालू करते. बाकीच्यांचं रडायचं कारणच नाही, कारण त्यांचा मुलगा आहे. मुलगा मेलेल्याचं दुःख नाही आहे, फक्त तो माझा मेला ह्याचं दुःख आहे. हे ममत्व आहे की नाही, हे ममत्व दुःखाला कारण आहे. म्हणून अतिस्नेह आणि अतिममत्व हे दुःखाला कारण आहे. आपण संपूर्ण जीवनामध्ये माझं घर, माझी संपत्ती, माझी मुलं, माझी पत्नी, माझा प्रपंच, माझं 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 करतो. संपूर्ण जीवन माझ्या पत्नीला सुख कसं मिळेल, माझ्या मुलांना सुख कसं मिळेल, माझ्या मृत्यूनंतर सुद्धा त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये याकरता, त्यांची व्यवस्था करण्याकरता मृत्यूनंतर सुद्धा आपण सदैव धडपडत असतो. जास्तीत जास्त कसं मिळवून ठेवता येईल
याचा प्रयत्न आपण करतो. परंतु होतं कसं, हा दुर्लभ नरदेह आहे. या दुर्लभ नरदेहानं परमेश्वर प्राप्ती करायचं राहून जातं आणि अचानक काळ येऊन झडप घालतो, मृत्यू येतो आणि मृत्यू आल्यामुळं पुन्हा ही जन्म मृत्यूची परंपरा सुरू होते. म्हणून शास्त्रकार सांगतात की हा मनुष्य देह तुमचा पहिला आहे आणि मनुष्य देह हा तुमचा शेवटचा आहे. मनुष्य देह हा पहिला का? कारण हा दुर्लभ मनुष्य देह आपल्याला मिळालेला आहे. तो कशा करता मिळाला आहे याचा विचार न करता ऐहिक भौतिक सुख भोगण्याकरता संपूर्णपणे या मानवी जीवनामध्ये या देहाचा आपण उपयोग करतो, परमेश्वर प्राप्ती करून घेत नाही. त्यामुळं ज्या पद्धतीचं आपलं जीवन आपण जगलेलो आहोत, जी कर्म आपण केलेली असतील चांगली वाईट, त्या कर्माच्या अनुसरून त्याचं फळ म्हणून आपल्याला कित्येक जन्म भोगायला लागतात. कित्येक लोक असे असतात की विनाकारण भांडण करणारे असतात. काहीतरी खुसपट काढायचं आणि भांडायचं. मग देव म्हणतो की भांडायचं असेल तर पुढच्या जन्मी कुत्र हो. सुरू झालं. कित्येक लोक काय खायचं काय प्यायचं याचा विचार न करता काय वाटेल ते खात असतात. मग देव म्हणतो काय वाटेल ते जर तुला खायचं असेल तर मग पुढच्या जन्मी डुक्कर हो, काय पाहिजे ते खा. म्हणून या जन्मामध्ये ज्या पद्धतीचं वर्तन आपलं असेल, ज्या प्रकारचे कर्म आपले असतील, त्या कर्माचं फळ म्हणून या जन्मापासून आपल्याला कित्येक जन्म घ्यावे लागतात. आणि हा जन्म शेवटचा का? तर याच जन्मामध्ये जर साधना करून गुरूंच्याकडून काही ज्ञान घेऊन आत्मज्ञान प्राप्ती करता जर आपण प्रयत्न केलेला असेल आणि आपल्या साधनेनं आपल्या ज्ञानानं याच जन्मामध्ये जर आपण परमेश्वरी साक्षात्कार करून घेतला तर हा जन्म शेवटचा आहे. आपल्याला पुन्हा जन्म घ्यावा लागणार. याकरता या भौतिक सुखाच्या मागं न लागता आपली पत्नी असेल, आपली मुलं असतील, त्यांची आपल्यावर जबाबदारी आहे. त्यांच्यावर प्रेम करायला हरकत नाही. परंतु अतिप्रेम अतिस्नेह हा आपल्या दुर्गतीला आपल्या नाशाला कारण आहे. म्हणून भगवान दत्तात्रेयांनी या कपोताला गुरु करून सांगितलं की जीवन जगत असताना सदैव मृत्यूचं भान ठेवा. कधी काळ येईल, कधी आपल्याला काळ घेऊन जाईल हे आपल्याला सांगता येत नाही. म्हणून जीवन जगत असताना लवकरात लवकर या परमेश्वर प्राप्ती करण्याकरता आपण प्रयत्न करावा, जप करावा, नामस्मरण करावं. संसार तर मनुष्य जन्माला आलोय म्हटल्यावर आपल्याला करायचंच आहे. परंतु मुलगा गेला, पत्नी गेली म्हणून आपण जाण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर सुद्धा आपलं जीवन शिल्लक आहे. त्यांच्या नंतर आपण कसं जगायचं, आपल्याला पत्नीच्या वियोगानंतर आपल्याला वैराग्य यायला पाहिजे. गृहस्थाश्रम पूर्ण करून आपण वानप्रस्थ आश्रम, त्यातनं संन्यास आश्रम करून आपण त्यातून मुक्त व्हायला पाहिजे. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांची पत्नी निवर्तली गंगाखेडला. काशीला निघालेले होते महाराज आणि वाटेत अनुसूयाबाईंना आईसाहेबांना जास्त झालं, तब्येत बिघडली आणि आईसाहेबांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला, निधन झालं. बरोबर त्यांच्या 14व्या दिवशी त्यांचं संपूर्ण और्ध्वदेहिक केलं गंगाखेडला आणि 14व्या दिवशी स्वामी महाराजांनी संन्यास घेतला. पत्नी गेली म्हणून आपण जाण्याची आवश्यकता नाहीये. पत्नीच्या मृत्यूनंतर आपल्याला पुढचा जो आश्रम आहे तो आश्रम घ्यायला सांगितलेला आहे. वानप्रस्थ आश्रम सांगितलेला आहे, संन्यास आश्रम सांगितलेला आहे. त्या वानप्रस्थ आश्रमामध्ये संन्यास आश्रमाचा विचार करावा, अभ्यास करावा, त्याची तयारी करून घ्यावी आणि ती संन्यास आश्रमाची तयारी झाल्यानंतर ताबडतोब संन्यास घ्या. संन्यास घेऊन सर्वसंग परित्याग करून फक्त परमेश्वर प्राप्तीचा विचार, परमेश्वर प्राप्तीचे प्रयत्न आपण करावेत. या स्त्री पुत्रांच्या मृत्यूनंतर आपण पण मृत्यूला सामोरे न जाता या मानवी देहाचं जास्तीत जास्त सार्थक कसं करता येईल
याचा विचार आपण करावा. याकरता भगवान दत्तात्रेयांनी या कपोताला गुरु करून सांगितलं की स्त्री पुत्रांच्या वरची माया, ममता, स्नेह हा आपल्या नाशाला कारणीभूत आहे. हा जो काळ आहे हा काळ आपल्यावर झडप घालणार आहे आणि स्त्री पुत्रांच्या सगट आपल्याला तो घेऊन जाणार आहे. म्हणून सदैव काळाचं भान ठेवा, मृत्यूचं भान ठेवा. फार थोडं आयुष्य आहे, किती आयुष्य आहे आपल्याला माहित नाही, परंतु राहिलेल्या आयुष्यामध्ये जास्तीत जास्त परमेश्वर प्राप्ती करता प्रयत्न करावा. परमेश्वर प्राप्ती होईल नाही होईल हा विचारच वेगळा आहे. तुकाराम महाराज सांगतात की जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान नाम प्रपद्यते. भगवद्गीतेमध्ये देव सांगतात अर्जुनाला, इतकं सोपं नाही आहे. बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान नाम प्रपद्यते. कित्येक जन्म घ्यावे लागणार आहे, प्रत्येक जन्मामध्ये पुण्यकर्म करत जायला लागणार आहे. तेव्हा असे कित्येक जन्मात पुण्यकर्म करून, पुण्य संचय करून त्या पुण्याचं फळ म्हणून कुठल्या ना कुठल्या तरी जन्मामध्ये भगवान दत्तात्रेय आपल्यावर कृपा करतील आणि या जन्म मृत्यूच्या परंपरेतून आपली मुक्तता करतील. तो आनंद, तो ब्रह्मानंद आपल्याला भगवान दत्तात्रेयांच्या कृपेनं प्राप्त होईल. भगवान दत्तात्रेयांच्या चरणी तशी प्रार्थना करूया. या अधिक महिन्याच्या निमित्तानं भगवान गोपाळकृष्णांची तशी आपण प्रार्थना करूया. वेळ संपल्यामुळं या ठिकाणी आपण माझ्या वाणीला मी विराम देतो आणि पुढच्या भागामध्ये हा जो 9वा गुरु आहे अजगर, या अजगराकडून दत्तात्रेयांनी कोणता गुण घेतला, कोणतं ज्ञान प्राप्त करून घेतलं आणि ते साधकांच्या जीवनामध्ये परमार्थ मार्गामध्ये चालताना किती आवश्यक आहे याचा विचार आपण करूया. या ठिकाणी मी थांबतो. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव.